आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ। खूप छान लागतात चवीला सुद्धा आणि करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही हे थालीपीठ। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटंसं वाटण करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्यांचे मी 2 तुकडे करून घेतलेत, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि 4 ते 5 पुदिन्याची पानं घेतली आहेत। आता हे मिश्रण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। हे मिश्रण आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता एका प्लेटमध्ये मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे। तांदळाच्या पिठामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तो घालायचा आहे सगळा। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलंय, जिरेपूड घातली आहे पाव चमचा, धनापूड पाव चमचा, हळद पाव चमचा, थोडंसं अख्खं जिरं सुद्धा घातलंय मी, चाट मसाला, लाल तिखट सुद्धा घातलंय आणि इथे मी कांदा घातलाय वरतून। आता हे पहिले सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण आणि त्याच्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला आपण थालीपीठाला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घेणार आहोत। आपलं थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे। आता इथे एक पोलपाट घेतलंय, पोलपाटावर मी प्लास्टिकची पिशवी ठेवली आहे, तुम्ही सुती कापड सुद्धा ठेवू शकता। आता पिठाचा आपल्याला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि ते गोल थापून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने। पिशवीला तुम्ही थोडंसं पाणी लावा आणि थालीपीठ थापताना सुद्धा थोडा पाण्याचा हात ओला करून लावत जा। आपलं छान असं थालीपीठ थापून झालेलं आहे। इथे मी तवा आधीच तापत ठेवला होता, थोडंसं तेल घालायचंय। थालीपीठाच्या आपण जे थालीपीठ थापून घेतलं होतं त्याला या पद्धतीने होल करून घ्यायचे, म्हणजे तेल छान मुरलं जातं। थालीपीठ भाजून झाल्यावर मी एका जाळी असलेल्या याच्यावर काढून ठेवलं आहे, म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। उद्या भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।